नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक गृहिणीच्या डोक्याला कटकट असणारे लोखंडाचे तवे किंवा लोखंडाच्या कड्या किंवा लोखंडाचे खलबत्ते गंजल्याच्या नंतरनं खूप डोकं खातात, त्यांचं गंज लवकर उतरत नाही आणि तोच गंज आपल्या अन्नपदार्थांमध्ये निघतो। तर कोणती अशी टिप किंवा कोणती अशी ट्रिक्स वापरायची आहे जेणेकरून जे गंजलेले आपले लोखंडाचे तवे किंवा खलबत्ता आहे तो अतिशय स्वच्छ निघेल आणि काहीही मेहनत नाही लागणार। तर चला लागलीच व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही तर बघू शकता कढईला आतून किती गंज चढलेला आहे, लाल पडलेली आहे कढई आणि खलबत्ता सुद्धा पूर्ण लाल पडलेला आहे आणि हा चहाचा ट्रे सुद्धा माझा पूर्ण गंजून गेलेला आहे। तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे खायचा सोडा असतो किंवा आपली बेकिंग पावडर जी असते ती जी खूप दिवस ठेवलेली असते आणि डेट वगैरे गेलेली असते, इथं अशा पदार्थांचा यूज करायचा आहे। आणि आपण जे कपडे धुवायला पावडर वापरतो, कोणतंही असू द्या, मग निरमा किंवा कुठलंही पावडर किंवा शॅम्पू जरी असेल तरी चालेल। तर हे असं जिथं जिथं जास्त गंजलेला भाग आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून लिंबू असतो ना तो पिळून घ्यायचा आहे। कारण ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी एवढ्या रिॲक्ट करतात, तर गंजलेल्या जागी जर टाकल्याच्या नंतर ना ते रिॲक्ट झाल्याबद्दल ते लगेच निघायला लागतं। तर बघा रिॲक्ट व्हायला लागलेलं आहे आणि रिॲक्ट झालं की ते पूर्ण जिथं जिथं तुम्हाला गंज दिसतोय त्या भागावरती पसरून घ्यायचं आहे। हे अशा हलक्या हाताने पूर्ण भागांवरती पसरून घ्यायचं आहे भांड्याच्या। तर बघा अजून मी त्याला कात्यासुद्धा लावलेला नाही आहे आणि माझ्या हाताला गंजलेलं सगळं लागत आहे। तर एक 5-10 मिनटंच असं सोडून द्यायचं आहे जेणेकरून जो गंजलेला भाग आहे तो रिॲक्ट होऊन हळूहळू निघायला लागेल, म्हणजे आपल्याला जास्त वेळ घासायची गरज नाही आहे। तर बघा मी 5 मिनिट असं सोडून दिलेलं आणि 5 मिनटाच्या नंतरनं इथं 5 मिनटं होऊन गेलते। 5 मिनटाच्या नंतरनं आपला जो भांडे घासायचा कात्या असतो तो घ्यायचा आहे, आपली भांडे घासायची घासणी जी असते ती घ्यायची आहे। आणि बघा फक्त तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवले मी, लगेच रिॲक्ट होतं, जास्त घासत बसायची गरज नाही आहे ह्याला। आणि बघा फटाफट घासायचं आहे। हे बघा लगेच ह्याच्यातलं लाल जे होतं गंज ते गंज निघायला लागलेलं आहे। जास्त मी हा कात्या ह्याच्यासाठी घेतलेला की गंज लवकर ह्याच्याने निघतो आणि आपल्या साध्या कात्याने लवकर निघत नाही। आणि पटकून लिंबू पण त्याच्यावर थोडासा लावून घ्यायचा आहे, कारण चिकचिक असणारं सुद्धा लिंबूनं निघून जातं आणि मस्तपैकी असं घासून घ्यायचं आहे। बघा तुमच्या समोर आहे, लगेच ह्या 3 गोष्टी एकमेकांबरोबर रिॲक्ट होतात आणि गंजलेला भाग हा पूर्ण निघू शकतो। पण हे जे आपण वापरलेलं आहे हे ह्याच्यावर वापरायचं नाही आहे, स्टीलच्या भांड्यांवरती, जर्मनच्या भांड्यांवर ह्या गोष्टींचा उपयोग करायचा नाही आहे। फक्त हे हार्ड गोष्टींवर म्हणजे लोखंडावरच ही प्रक्रिया होऊ शकते। स्टीलच्या किंवा जर्मनच्या भांड्यावरती ह्या गोष्टींचा वापर अजिबात करायचा नाही आहे, भांडे खराब होऊ शकतात। तर बघा पाणी अक्षरशः पाणी जे मी घेतलेलं धुवायला ते पूर्ण पाणी लाल झालेलं, कारण जवळपास हे 7-8 महिन्यापेक्षा नाही वर्ष म्हणावं लागणार आहे, वर्ष झालेलं की मी याचा यूजच केला नाही आणि कालांतराने त्याच्यावर गंज चढायला लागलेला। तर मी म्हणलं चला आता आपण ह्या गोष्टी वापरतच घ्याव्या, कारण जेवणामधून थोडं तरी आपल्या पोटामध्ये लोह किंवा आयर्न गेलं पाहिजे, म्हणून मी ह्या गोष्टी परत वापरात आणणार आहे। कढईमध्ये भाजी वगैरे केली तरी चालेल आणि ह्या मोठ्या बत्त्यामध्ये मी आधी शेंगदाणे वाटायची, पण परत कंटाळा येऊ लागला की जाऊ दे मिक्सर आहे पटकून लावता येते म्हणून। पण मी एका काय म्हणतात मॅगझिनमध्ये वाचलं की आपल्या पोटात थोडं तरी लोखंड गेलंच पाहिजे, आयर्न गेलंच पाहिजे, म्हणून म्हणलं चला अशा गोष्टी आपण वापरात आणाव्या। म्हणून बघा हे लगेच सगळं क्लीन झालेलं आहे। काही मेहनत एक 5 ते 10 मिनटं लागलेले आहेत मला फक्त ह्या गोष्टीसाठी। तर बघू शकता तुम्ही
किती क्लीन झालेली आहे कढई. अक्षरशः आतून कढई ही लाल झाली होती, लाल अक्षरशः लाल दिसत होती कढई. तर आता बघा थोडंसं अजून एकदा मी साफ करून घेतलं आणि बघा लालपणा पूर्ण गेलेला आहे कढईचा आणि खलबत्ता सुद्धा काळा दिसतोय. किती खलबत्ता पण आतून खूप लाल झाला होता. आणि हे तर स्वच्छ निघायलाच आहे माझी चहाची ट्रे आणि बत्तासुद्धा एकदम क्लीन झालेला आहे. तर तुम्हाला टबामध्ये दिसेल की किती लाल पाणी निघायलं आहे. अशा प्रकारे क्लीन करून झालेलं आहे माझं. तर बघा कलरच चेंज झालेला आहे पूर्ण, अक्षरशः लाल लाल पाणी निघालेलं आहे ह्या गोष्टींचं. तर कुठल्याही रॉकेल, पेट्रोल किंवा कुठल्याही केमिकलमध्ये अशा वस्तू भिजवायची गरज नाही. आपल्या घरात उपलब्ध असलेल्या लिंबू, सोडा किंवा बेकिंग पावडर, शॅम्पू किंवा कपडे धुवायची पावडर ह्याच्यापासून आपण आपल्या घरातल्या लोखंडाच्या वस्तू छानपैकी क्लीन करून घेऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.